मामाच्या मुलीने मला स्टोररूममध्ये माझे सील फोडले. भाग 2. सर्व मित्र मैत्रिणींना माझा नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? असेच गरमागरम कथा वाचत रहा अन असेच मजा करत रहा. स्वतः आनंदी रहा व इतरांनाही आनंदी ठेवा. काळजी घ्या स्वतःची. आणि तुम्हा सर्वांचं प्रेम असंच राहू द्या. आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, उर्वरित कथेचा आस्वाद घेण्यास आपण उत्सुक असाल ना? चला तर मग पाहूया पुढे काय घडते ते. माझ्या तोंडून निघणाऱ्या मादक आवाजाने नेत्रा खूपच उत्तेजित झाली होती. तस तिने गपकन माझी सुपारी गपकन तोंडात घेऊन चोखायला लागली होती. नेत्राच्या त्या चोखण्याने माझ्या भावना अधिकाधिक उत्तेजित होत होत्या अन मला स्वर्गसुखाचा आनंद मिळत होता. नकळतपणे माझा एक हात तिच्या डोक्यावर व दुसरा हात तिच्या बॉलवर फिरू लागला होता. आज पहिल्यांदाच एक तरुण कोवळी मुलगी माझा बाबूराव चोखत होती व नेत्राही पहिल्यांदाच कुणाचा तरी बाबूराव तोंडात घेऊन स्वर्गसुख अनुभवत होती. नेत्राचे कोवळे मनुके मी आळीपाळीने माझ्या बोटांनी रगडत होतो. तशी ती अधिकच बेधुंद होऊन आधाशासारखा माझा बाबूरावला अधिक तोंडात घेऊन चोखत होती. माझा बाबूराव लांबलचक व जाडजूड असल्यामुळे नेत्रा अर्धाच बाबूराव तोंडात घेऊ शकत होती. ती अर्धाच पण असा काही चोखत होती की माझं नियंत्रण हळूहळू सुटत चालल होत आणि मी माझी कंबर मागे पुढे करत तीच तोंड मागे पुढे करायला लागलो होतो. आणि आता माझा बाबूराव गळण्याच्या उंबरठ्यावर होता. मी नेत्राला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती माझं बोलणं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. अन शेवटी जे व्हायचे तेच झाल होत. माझ्या बाबूरावने गरम पाणीच्या पिचकाऱ्या तिच्या तोंडात खोलवर मारायला सुरुवात केली होती व नेत्रा ते पाणी गटागट पिऊन टाकत होती. 2 मिनिटातच माझा बाबूराव शांत झाला होता आणि नेत्राने त्याला छानपैकी चाटून साफ केला होता. मग नेत्राने माझा बाबूराव तोंडातून बाहेर काढून त्यास दीर्घ चुंबन घेतलं व म्हणाली, खूप मोठा आहे रे तुझा बाबूराव सौमित्र. अरे तोंडातच मावत नाही बघ माझ्या. कसा तरी एवढाच घेतला, पण खूप मजा वाटत होती रे मला चोखताना. आणि त्यातून गळालेला पाणी तर खूप भारी चवदार होता रे. असं वाटतंय की अजून चोखावा. मग ती उठली तस मी तिला मिठीत घेत दीर्घ चुंबन घेत म्हटल, तुला मजा आली ना नेत्रा? झाल तर मग आता रात्री मी तुझा पाणी पिऊन तुला खूप आनंद देणार आहे. मी असं म्हणताच तिने माझ्या ओठांचे चुंबन घेतल व म्हणाली, हो चालेल सौमित्र, पण आता आपण पटकन खाली जाऊयात, नाहीतर सर्वजण शोधत बसतील आपल्याला. मग आम्ही कपडे व्यवस्थित करून खाली गेलो होतो. तोपर्यंत आणखी 4 ते 5 पाहुणे आलेले होते. त्यामुळे आमच्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळच नव्हता. तसे आम्ही त्यांच्यात सामील झालो होतो. मग काही वेळाने जेवणाची तयारी सुरू झाली होती अन आम्ही सर्व मुली एका खोलीत जेवायला बसलो होतो. जेवणानंतर मामाने सांगितलं की तुम्ही सर्व बच्चे कंपनी वरच्या खोलीत झोपा. तुमची व्यवस्था तिथे केलीये. मग आम्ही सर्वजण वरच्या खोलीत गेलो. आम्ही मुली मिळून 10 ते 12 जण होतो. रात्रीचे 9 वाजलेले होते. थंडीमुळे बाकीची मूल जागा मिळेल तिथं पांघरून घेत आडवी झाली होती. मी अन नेत्रा आधीच एका कडेला एकाच गोधडीत चिटकून झोपलो होतो. नेत्रा माझ्याकडे पाठ करून मला चिटकून झोपली होती. मी माझा हात तिच्या छातीवर ठेवून तिचे बॉल कुरवाळत होतो अन ती तिची डिकी मागे करत माझ्या बाबूरावर घासत होती. आणि माझा बाबूराव बरमुड्यातच ताठ होऊ लागला होता. तस नेत्राने कुस बदलत माझ्याकडे तोंड करत तिचे ओठ माझ्या ओठांवर ठेवत चुंबन घेऊ लागली होती. खाली माझ्या बरम्युड्यात ताठलेला माझा बाबूराव तिच्या मांड्यामध्ये घासत होता. मी माझा एक हात खाली तिच्या पॅन्टीवर फिरवायला लागलो. तशी नेत्रा म्हणाली, सौमित्र इथे नको काही करायला.
आपण गच्चीवरच्या स्टोअर रूममध्ये जाऊया, तिथे कुणी येणार नाही. मग आम्ही दोघंही हळूच उठून रूमच्या बाहेर आलो. दार बंद करून गच्चीवर आलो. गच्चीवर तर खूपच थंडी लागत होती. नेत्राने पटकन स्टोअर रूमचे दार उघडून लाईट लावली, तर अर्धी रूम रिकामीच होती. मग तिने तिथली गादी खाली टाकली व त्यावर चादर टाकली. तोपर्यंत मी दरवाजा बंद केला तशी थंडी कमी जाणवायला लागली. नेत्राने उशा ठेवत बिछाना तयार केला होता. माझा बाबूराव ताठलेलाच होता ते पाहून नेत्राने जवळ येत खसकन माझा बरमुडा खाली ओठ काढून टाकला. तसा माझा बाबूराव खाडकन बाहेर येत तिच्या समोर डोलायला लागला होता. मी पण तिचा टाप, स्कर्ट आणि पॅन्टी काढून तिला पूर्ण उघडी केली. आता आम्ही दोघ एकमेकांसमोर उघडे होतो अन एकमेकांच्या उघड्या शरीराचं निरीक्षण करत होतो. इतक्यात नेत्राने तिच्या दोन्ही हातात माझा ताठलेला बाबूराव धरत म्हणाली, बापरे, किती मोठा, लांबलचक व गोरापान बाबूराव आहे रे सौमित्र तुझा. माझ्या पप्पांचा ते मम्मीच्या तोंडात घालताना पाहिला होता. तो एकदम काळा आणि तुझ्यापेक्षा लहान दिसत होता. तुझा हा बाबूराव मला खूपच आवडलाय रे. आजपासून हा माझा आहे रे सौमित्र, असं म्हणत ती हलवू लागली होती. आणि मी तिच्या गोऱ्यापान, कोवळ्या, फुगीर, तुळतुळीत चिमणीवर हात फिरवू लागलो तशी नेत्रा मादक स्वरात आहाहा सससस आहाहा ओ आहाहा ससस खूप मजा येते रे सौमित्र असे सुस्कारे टाकत होती. तिची कोमल व कच्ची कळीसारखी, मादक, गरम चिमणी बघून माझ्या तोंडाला पाणी सुटल होत. नंतर मी एका झटक्यात तिला माझ्या दोन्ही हातांनी अलगद उचलत तिचे चुंबन घेऊन, तिचे दोन्ही बॉल चोखून तिला गादीवर झोपवले. तिच्या कमरेखाली एक उशी ठेवली तशी तिची चिमणीवर उचलली गेली होती. मग मी 69 पोझिशन घेत तिच्या दोन्ही मांड्यांवर चुंबनाचा वर्षाव करत वर सरकत होतो. आणि शेवटी तिच्या चिमणीवर चुंबनाचा वर्षाव करू लागलो होतो. आज पहिल्यांदाच नेत्राच्या चिमणीवर एका पुरुषाच्या ओठांचा स्पर्श होत होता. त्यामुळे तिला खूपच मजा येत होती व तो आनंद घेत ती मादक आवाजात आहाहाहाहाहा सससस सुस्कारे टाकत होती. अन तिच्या मांड्या फाकवत तिची कंबर हलवत होती. तिच्या चिमणीचे छोटेसे बोक ताणले जाऊन ते उघडून आतील गुलाबी भाग शुभ्र प्रकाशात चमकत होता. इकडे माझा बाबूराव नेत्राच्या तोंडावर लोंबकळत होता. ते पाहून तिने माझा बाबूराव तिच्या दोन्ही हातात धरून तो तोंडात घेऊन चोखायला लागली होती. अन तिचे दोन्ही हात आता माझ्या डिकीवर हळूवारपणे फिरत होते. मला खूपच मजा येत होती अन मी अधिकच उत्तेजित होत होतो. मी माझी टोकदार जीभ हळूहळू तिच्या कोवळ्या अन गुलाबी चिमणीत घालू लागलो होतो. तशी नेत्रा तिची डिकीवर उचलत माझी जीभ तिच्या चिमणीत घालून मजा घेत मादक आवाजात किंचाळत होती. त्यामुळे मी अधिकच उत्तेजित होत माझी पूर्ण जीभ तिच्या चिमणीत घालून गोलाकार फिरवू लागलो होतो. तशी नेत्रा तिची कंबर जोरजोराने वरखाली करत अन माझं डोक हातांनी दाबत मादक स्वरात किंचाळायला लागली होती. तिची चिमणी तापलेल्या तव्यासारखी गरम झालेली होती अन दुसऱ्याच क्षणी तिच्या चिमणीने गरम कामरस माझ्या तोंडावर सोडला होता अन मी तो रस गटागट माझ्या जिभेने चाटून पीत होतो. थोड्याच वेळात ती शांत झाली होती. मग मी उठलो अन तिच्या मांड्यामध्ये बसत माझा बाबूराव तिच्या चिमणीवर वरखाली घासायला लागलो व दुसऱ्या हाताने तिचा लपून बसलेला दाणा बोटाने रगडत होतो. तशी ती परत उत्तेजित होत मला म्हणाली, सौमित्र बस ना रे, आता किती छळतोस मला, आता तरी घाल ना तुझा बाबूराव माझ्या चिमणीत पटकन. तस मी तिला म्हटल, नेत्रा तू तयार आहेस ना, तुला खूप त्रास होईल. तशी ती म्हणाली, अरे होऊ दे त्रास, पण तू आधी घाल तर. मी केंडवाची उतावीळ झाली आत घालून घ्यायला.
नेत्रास म्हणताच मी तिच्या चिमणीच्या भोकावर माझ्या बाबूरावचे निमुळते टोक ठेवून जोराने दाबत सुपारी आत घालू लागलो होतो. ते दृश्य बघून नेत्राने तिची कंबर कचकन खालून वर उचलली तशी माझी सुपारी सर्रकन तिच्या चिमणीत जाऊन अडकली होती. तशी आई गगग करत नेत्रा ओरडली अन मी तसाच बाबूराव तिच्या चिमणीवर दाबून धरत तिच्या ओठांवर माझे ओठ टेकवत तिचा आवाज बंद केला आणि माझ्या दोन्ही हातांनी तिचे बॉल चोळायला लागलो. नेत्राची गरम झालेली कोवळी चिमणी आकुंचन प्रसरण पावत होती. पहिल्यांदाच एका बाबूरावचा प्रवेश तिच्या कोवळ्या चिमणीत होत होता. त्यामुळे ती कमालीची उत्सुक होती त्याला आत घ्यायला अन माझा बाबूरावही उत्सुक होता तिच्या चिमणीत सील तोडायला. मग काय मी हळूहळू माझा बाबूराव थोडा थोडा आत बाहेर करत धक्के मारू लागलो होतो. तशी नेत्रा पण खालून तिची कंबर वरखाली करत माझा बाबूराव आत घेण्याचा प्रयत्न करत होती. 5 मिनिटस करत मी संधी साधत एक जोरदार धक्का मारत माझा अर्धा बाबूराव तिची कोवळी चिमणी फाडून आत घातला होता. अन नेत्रा हातपाय झाडत ओरडण्याचा प्रयत्न करत होती. पण मी आधीच तिच्या तोंडात तोंड घालून तीच तोंड बंद केल होत. नेत्रात सील माझ्या बाबूरावने तोडून तो एकदम खुशीत अजून आत घुसण्याचा प्रयत्न करत होता. 2 मिनिट मी तसाच थांबून तिचे बॉल चोळत परत हळूहळू धक्के मारू लागलो होतो. बाबूराव ओला असल्यामुळे हळूहळू आत घुसत होता आणि नेत्राची चिमणी त्याला आतमध्ये येण्यास वाट मोकळी करून देत होती. तिची चिमणी खूप गरम झाली होती व माझा बाबूराव घट्ट पकडून घेत होती. चिमणीचं भोक लहान असल्याने माझा बाबूराव खूपच घट्ट आतमध्ये रुतून बसला होता. असं वाटत होत की माझा बाबूराव कोणीतरी सोलून काढतय. प्रचंड घर्षण होत होते. मी न थांबता हळूहळू धक्के मारत 10 मिनिटात माझा पूर्ण बाबूराव आत घातला होता आणि तिच्या चिमणीने परत एकदा कामरस सोडला अन नेत्राने मला अंगावर ओढत घट्ट मिठी मारली होती. तिची बोटे माझ्या पाठीत रुतून बसली होती व तिच्या नखांनी माझी पाठ रक्तबंबाळ केली होती. पण त्यात पण खूपच आनंद मिळत होता. दोघंही बेधुंद असल्याने दुसरं काही सुचत नव्हत. 5 मिनिटांनी मी तीच चुंबन घेतल तस तिने डोळे उघडले अन स्मितहास्य करत म्हणाली, सौमित्र तुझा बाबूराव पूर्ण आत गेला ना रे. खूप दुखतय बघ खाली. माझी चिमणी फाडलीस ना तू. त्यावर मी गुडघ्यावर बसत म्हटल, हो नेत्रा पूर्ण बाबूराव तुझ्या चिमणीने गिळून टाकलाय आणि तुझं सील पण तोडलंय बाबूरावने. आता तू एक स्त्री झाली. आता तुझ्या कळीच फूल होणार आहे. बघ तुझ्या डोळ्यांनी. तस नेत्राने खाली पाहिल तर माझा पूर्ण बाबूराव तिच्या चिमणीत जाऊन फिट बसला होता. तशी ती खुश होत म्हणाली, खरंच रे सौमित्र, माझा तर विश्वासच बसला नाही की तुझा हा भला मोठा बाबूराव माझ्या चिमणीने गिळलाय तो. खूप भारी वाटतंय रे. अस म्हणत तिने तिचा हात चिमणीवर ठेवून चापसू लागली तसा मी माझा थोडा बाबूराव बाहेर काढला होता. तस तिने माझ्या बाबूरावला लागलेल रक्त पाहून तिने त्याला हात लावला होता आणि हाताला लागलेल रक्त पाहून ती खूपच आनंदी झाली होती आणि मी कचकन धक्का मारत बाबूरावला आत घातला. तशी ती मादक आवाजात सससस कणत म्हणाली, असेच धक्के मारत रहा सौमित्र, खूप भारी वाटतंय मला. अस म्हणत खालून डिकी वरखाली करायला लागली होती. आता मलाही जोर चढला होता. मी आता अर्ध्यापेक्षा जास्त बाबूराव बाहेर काढून जोरजोराने धक्के मारत तिची चिमणी बॅटिंग करायला लागलो होतो. तशी ती प्रत्येक धक्क्याबरोबर वरखाली होऊ लागली होती आणि ती मादक आवाजात सुस्कारे टाकायला लागली होती. माझा लोखंडासारखा कडक झालेला बाबूराव तिच्या चिमणीच्या भोकाला चांगलेच घर्षण करत होता. त्यामुळे आम्ही दोघंही बेधुंद होऊन मनसोक्तपणे काम क्रीडेचा उपभोग घेत स्वर्गसुख अनुभवत होतो.
नेत्रा चांगलीच रंगात येऊन तेचे पाय हवेत उंच उचलत व दूर फाकवत माझा तापलेला बाबूराव तिची कंबरवर खाली करत आतबाहेर करून बॅटिंग करून घेत होती. तर मी दणादण दणके मारत तिची चिमणी बॅटिंग करत काढत लाल भडक करून टाकली होती.